विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आचार्य शिवाजी पवार आहे। मी वर्ग 7वी मध्ये शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पालखी आहे। आज मी तुम्हाला मी वाचलेल्या एका पुस्तकाबद्दल नाव सांगणार आहे। आमच्या ग्रंथालयामध्ये अशीच अनेक पुस्तके आहेत। विज्ञानाची आणि शास्त्रज्ञांची, गोष्टीची असे खूप पुस्तके आहेत। त्यापैकी मी एक पुस्तक घेतले आहे। या पुस्तकाचे नाव आहे स्वामी विवेकानंद चरित्र व कार्य। या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर रेखा वडीखाय आणि या रेखा त्यांनी या पुस्तकामध्ये स्वामी विवेकानंद यांच्याविषयी खूप माहिती दिलेली आहे। स्वामी विवेकानंद यांचा जन्म होण्यापूर्वी तिथे कोणत्याही सोयी सुविधा नव्हत्या। त्यांची आई भरेश्वरीला कित्येक दिवस झाले बाळ होत नव्हते। ती दररोज देवाला प्रार्थना करत होती। ती एक आठवडा झाला की दररोज देवाची ओटी भरत होती, मला बाळ होऊ दे, मला बाळ होऊ दे देवा। मग तिला दुर्दैवानं एक मुलगी झाली। ती त्या मुलीचे खूप लाड करत होती। मग ती मुलगी थोडी मोठी झाली। मग तिला त्यानंतर एक पुत्र सुद्धा पाहिजे होता। तिच्यासाठी सुद्धा देवाची खूप ओट्या भरत होती, पण तिला पुत्र काय होईना झाला। तिने खूप प्रयत्न केला आणि मग तिला त्याचे काही फळ भेटले नाही। तरीही ती प्रयत्न सोडत नव्हती। ती प्रयत्न करतच राहू लागली, पण तिला काही फळ भेटत नव्हते। म्हणून तिने त्यांनी खूप ओट्या भरल्या, पण त्याला पुत्र झाले नाही। त्या देवाला म्हणत होत्या, मला पुत्र झाले तर मी त्याची खूप चांगलेपणे वागवणूक करीन आणि तोच पुत्र या गावासाठी पुढे जणून काढून येणार। मग तिला दुर्दैवानं काही दिवसांनी एक पुत्र झाला। त्या पुत्राचे नाव तिने नरेंद्रनाथ असे ठेवले। तो पुत्र बुद्धीने चंचल आणि चपळ होता। त्याला काहीही काम सांगितले की तो पटकन करत होता आणि त्याला खूप मित्र होते, पण तो त्याच्या मित्रासोबत जास्त काही राहत नव्हता। मग तो अभ्यासच करत होता आणि तो त्याच्या घरी फक्त अभ्यास करत होता। नवे पुस्तकं आणून तो वाचत होता। पुस्तकातून त्याला खूप ज्ञान भेटत होते। तो ज्ञान त्याच्या बुद्धीमध्ये जात होते आणि तो मुलगा असाच खूप हुशार झाला। मग एके दिवशी तो त्याच्या शाळेत गेला होता। त्याच्या शाळेत गेल्यानंतर त्यांच्या शाळेत एक ग्रंथालय होते। त्या ग्रंथालयातून त्यांनी पुस्तके वाचायला घेतली। तो इतक्या फास्टमध्ये पुस्तके वाचत होता, पण त्याला सगळे कळत होते, कारण की तो घरी शाळेत नव्हता तरी पण घरी पुस्तके वाचत होता आणि गिरवत होता। मग त्याला एके दिवशी एक युक्ती सुचली। मी झालेल्या सर्व पुस्तकांबद्दल आता माहिती सांगणार आहे व त्यांची सर्व नावे माझ्याकडे जमा करणार आहे। मग ते मोठे झाले। ते कॉलेजमध्ये जाऊ लागले। त्यांनी कॉलेजमध्ये गेले। त्यांना मॅट्रिकची परीक्षा आली। मॅट्रिकच्या परीक्षेच्या आली की त्यांना मलेरिया झाला। मलेरिया झाल्यानंतर त्यांनी मॅट्रिकची परीक्षा बुडवली आणि मग 2-3 वर्षानंतर त्यांनी पुन्हा मॅट्रिकची परीक्षा दिली आणि त्यांना त्या परीक्षेतही खूप चांगले मार्क्स भेटले आणि मग त्यांनी असेच खूप प्रयत्न केले। सर्व परीक्षांमध्ये चांगले मार्क्स मिळवले। मग ते मोठे झाले। ते गावागावात जाऊन भाषणं करू लागले। त्यांच्या भाषणांमुळे सर्वांना प्रेरणा भेटत होत्या आणि त्यांच्या प्रेरणेतून सर्व खूप जण शिकत होते आणि त्यांच्या प्रेरणेतून सर्वांना खूप चांगले शब्द ऐकायला भेटत होते आणि मग ते असेच कित्येक गावात जाऊन भाषणं करू लागले, कारण त्यांना लोकांना स्वातंत्र्य मिळवून द्यायचे होते आणि मग त्यांनी खूप प्रयत्न केला। ते भारतासाठी लढू लागले आणि मग ते भारतासाठी खूप लढले आणि मग त्यांनी लढण्यातून आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी
अनेक लढाया जिंकल्या. धन्यवाद.